गरुड घंटीला इतके महत्त्व का? 90% लोकांना याबद्दल माहिती नाही. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ भक्ती या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपल्या घरातलं देवघर असेल किंवा भव्य मंदिर, पूजेच्या वेळी मंदिरात घंटा, तर आपल्या देवघरात आपण घंटी वाजवतो. पूजेच्या वेळी घंटीला विशेष महत्त्व आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरही घंटी आवर्जून वाजवतात. घंटी वाजवल्याशिवाय पूजा अपूर्ण असते अशी मान्यता आहे. मंदिरात घंटा वाजवण्याला धार्मिक महत्त्व आहे. याशिवाय हे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाले आहे की घंटा वाजवल्याने वातावरणात सकारात्मकता येते. परंतु मंदिरातील घंटा किंवा देवघरातील घंटी वाजवणाऱ्या बहुतांश लोकांना घंटीवर कुठल्या देवतेचे चित्र आहे आणि त्यामागे काय कारण आहे, तसेच घंटी का वाजवली जाते याचे सत्य माहिती नसते. देवघरात आपण जी घंटी वाजवतो त्याला गरुड घंटी म्हटले जाते. घंटीवर गरुड देवतेचे चित्र काढलेले असते. पूजेच्या वेळी गरुड घंटी वाजवणे फार शुभ मानले जाते. घंटीच्या आवाजाने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यासोबतच गरुड घंटी वाजवल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात गरुड देवाला भगवान विष्णूंचे वाहन मानले गेले आहे. त्यामुळे घंटीवर त्यांचे चित्र काढण्यात आले आहे, जेणेकरून ते भक्तांच्या सर्व इच्छा विष्णुदेवांपर्यंत पोहोचवतील आणि ते देव भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील अशी मान्यता आहे. गरुड घंटा वाजवल्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो. हिंदू धर्मानुसार ज्या आवाजाने विश्वाची निर्मिती झाली तोच ध्वनी गरुड घंटीतून निघतो. म्हणूनच गरुड घंटीतून निघणारा हा आवाज विशेष मानला जातो. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वारावर घंटा टांगलेली असते. भाविक मंदिरात प्रवेश करताच घंटा वाजवतात. त्यामुळे वातावरणात सकारात्मकता येते. आरतीमध्ये ही घंटा किंवा घंटी नक्कीच वाजवली जाते. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.